नमस्कार. श्री कला रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला खूप ट्रेडिशनल अगदी जुनी रेसिपी पण तितकीच न्यूट्रिशियस पौष्टिक रेसिपी मी दाखवणार आहे. तर त्यासाठी घ्यावे लागणार एक कप खोवलेलं खोबरं, ह्याच्यामध्ये साखर आणि मीठ घालून चमचे साखरे डबो. यामध्ये आधी मीठ आणि साखर चुरून ठेवायची. मीठ मी हाताने घालते. दोन चमचे साखर, हे दोन्ही अशी चुरून ठेवायचं. जिरंही घालायचं, 2 चमचे जिरं थोडंसं कुटून घालायचं. एक 5 मिनटं हे असंच ठेवायचं. म्हणजे ते 5 मिनटं झालेली आहे. त्यात पाणी पण निघाले. ह्यात दुसरं पाणी नाही घालायचं. ह्यातलं जेवढं निघतं त्याच्यामध्येच ते पोहे मिक्स करून चुरून घ्यायचे. आता ह्याच्यात थोडीशी हळद, अर्धा चमचा हळद, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, हे बघा पाणी न घालता अशा प्रकारे याच्यामध्ये आता पोहे मिक्स करूया. हे मी 2.5 कप पोहे घेतलेले आहेत. हे थोडा वेळ झाकून ठेवूया. आणि सर्व करताना त्यामध्ये बारीक शेव, शेंगदाणे वरून घातलं की त्याची चव खूप वाढते. आणि ओली चिरलेली कोथिंबीर. सर्व करताना आधी पोहे घालायचे, त्यावर बारीक शेव किंवा फरसाण किंवा ही अशी भेळ काहीही चालतं. हे भाजलेले दाणे आणि वरून चिरलेली कोथिंबीर. चालेल, बाहेर उचलून त्याचं पोट घेऊया.